गौतम बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन आणि धम्मसारथी भंतेजीला पण जय भीम. सर्वांना जय भीम. आज 4 वर्ष झाले मला येऊन, आता 1 वर्ष जून महिन्यात होईल. तर मला अनुभव तर काहीच नाही होता, बिलकुलच धम्माविषयी आपल्याला काहीच अनुभव नाही होता. मी थोडंफार खूप काही शिकली, पण माझ्या मनामध्ये आहे, पण मी बोलू नाही शकत. माझ्यामध्ये मनामध्ये खूप काही, भंतेजीनं मला खूप काही शिकवलेलं आहे. इथे येऊन मला खूप काही ज्ञान आलं आहे, पण मी काही बोलू नाही शकत, घाबरते थोडी बोलण्यामध्ये. माझ्या घरी पण मी इथलं ज्ञान थोडंसं भंतेजी विषयी मुलांना किंवा माझ्या मिस्टरांना खूप काही, म्हणजे त्यांना पण तितकं काही ज्ञान नाही आहे. त्याच्यामुळे मी इथे येते, शिकते भंतेजीकडून. आणि मी पण अंधश्रद्धेकडे जास्तच वळली होती. आता ते इथं आल्यापासून जे खरं आहे ते सांगत आहे, पण काहीच नाही. ठीक आहे, 2 शब्द बोलून संपवते. भंतेजींनी ही सेमिनारी सुरू केली आणि प्रत्येक व्यक्तीला इथे समोर बोलण्याचा चान्स देतात. एवढं मोठं प्लॅटफॉर्म करून आहे. आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणता तरी सुप्त गुण असतोच. चांगले गुण असतात, वाईट पण गुण असतात. तर ज्या गुणाला खतपाणी दिलं आपण, तो गुण वाढतो. तर इथे जे आहे ते, आता इतक्या महिला आहे, घरच्या कामामुळे, जबाबदारीमुळे त्यांना वेळच मिळत नाही. पण इथं जो आपला वेळातला वेळ काढून इथे महिला येतात आणि त्यांच्यामध्ये जो सुप्त गुण असतो तो म्हणजे तो वाढतो, किंवा आपली जी इच्छा, आपली जी कला आहे ती बाहेर येते. तशाच या सेमिनारी मधल्या रत्नमाला ताई आहेत. त्यांचा जो गाण्याचा, त्यांचा आवाज इतका सुंदर आहे, पण आजपर्यंत त्यांच्या गाण्याला म्हणजे प्रेरणा नाही मिळाली किंवा त्यांना योगदान मिळालं नाही. पण इथे जे आले तेव्हापासून त्यांच्या म्हणजे गाण्याला त्यांचे प्रोत्साहन, त्यांच्यात प्रेरणा खूप वाढली. आणि समोरून प्रत्येक वेळेस त्या गाणं एक म्हणतात. त्या बिलकुल विषयाला धरून, भंतेजींनी काही सांगितलं की त्या विषयाला धरून बिलकुल ते गाणं वेळेवर तयार करतात आणि म्हणतात. आणि त्यांचा मला काही 4 वर्षापासून या क्लासला येत आहे आणि त्या प्रत्येक विषयावर गाणं बसवत आहे. आणि आता पण त्यांनी जे अनुभवलं, प्रत्येक भंतेजींनी काय शिकवलं, त्यांचं आचरण काय आहे काय आहे, त्याच्यावर त्यांनी गाणं बसवलं. बिलकुल शब्द कोणत्या गाण्यावर बसवायचं, कोणते शब्द वापरायचे, तर ते गाणं त्यांनी बसवलेलं आहे. तर आता आम्ही ते तुमच्यासाठी सादर करत आहोत. त्यामुळे ताईंनी एक बुद्धिस्ट सेमिनारीसाठी एक गाणं तयार केलेलं आहे. तर त्या आता, आणि आम्हाला पण त्यांनी कोरस बनवलेला आहे. आम्हाला कधी गाण्याचा एक उच्चारही येत नव्हता, आम्हाला माहीत, म्हणजे असं विचारही केला नव्हता की आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत गाणं म्हणून. तर त्यांनी पण आम्हाला प्रेरणा दिली आणि त्यांच्यासोबत कोरस म्हणून घेतात. तर त्यांनी एक गाणं सादर केलं आहे, ते आता आम्ही इथे सर्वांसोबत सादर करतो. जे रत्नमाला ताई आणि कोरस आहे त्या समोर येते. 10 मे 2022ला बुद्धिस्ट सेमिनारी सुरू झाल्या. 4 वर्ष पूर्ण झालेले आहे. बाबासाहेबांचं स्वप्न होतं 1954 मध्ये की बुद्धिस्ट सेमिनारी असाव्यात, की जगामध्ये असे चांगले सुशिक्षित भिक्खू घडावेत आणि समाजाला सुशिक्षितपणे धम्माचा प्रचार प्रसार व्हावा, हा उद्दिष्ट बाबासाहेबांचे होते. तर ते उद्दिष्ट बाबासाहेबांचे आपले भंतेजी धम्मसारथी यांनी पूर्ण केलेले आहेत. आणि त्यांचं आता मी 4 वर्षापासून येत आहे, तर त्यांचं जे आचरण आहे, त्यांनी जे सांगतात त्याच्यामधलं थोडं मला 4 वर्षामध्ये जे काही मला मिळालेलं आहे ते आचरण मी स्वीकारलेलं आहे. तर मला जो 4 वर्षामधला थोडा काय अनुभव आहे की 4 वर्षामध्ये भंतेजी सोबत किती भंतेजी जुडले आणि कोण कोण याच्यामध्ये सहयोगी आहेत आणि सेमिनारीला समोर नेण्याकरिता कोण कोण मदत करत आहेत आणि कोण कोण सहयोग करत आहेत, तर मी त्यांच्यावरून हे एक गीत सादर केलेलं आहे. माझ्या मनात ही कल्पना अशी आली की जसे बाबासाहेब कधी घडलेच नाही तसे कोणी, आणि तसे कोणी घडणार नाही, तशासारखे जसे आपले भंतेजी आहे असे कधी घडणार नाही आणि घडले पण नाही. उंट खाण्याच्या पावनभूमीवर चमकला एक तारा, अहो चमकला एक तारा, अहो चमकला एक तारा. आणि नावतयांचे तुम्हा सांगतो, नावतयांचे तुम्हा सांगितो, ऐकून घ्या शूरवीरा. असे झालेच नाही कुणी, अरे होणार
कुणी शील समाधानी जी. असे झालेच नाही कुणी, असे होणार नाही कुणी शील समाधानी जी. मानसिक गुलामी दमन करून करण्या त्याचा अंत, करण्या त्याचा अंत, त्याचा अंत. मानसिक गुलामी दमन करून करण्या त्याचा अंत, करण्या त्याचा अंत. आणि जन्म घेतला या भूमीवर, जन्म घेतला या भूमीवर, असे म्हणते धम्म सारथी बदंत. असे झालेच नाही कुणी, असे होणार नाही कुणी शील समाधानी जी. असे झालेच नाही कुणी, असे होणार नाही कुणी शील समाधानी जी. मन हे आमचे गुलाम होते, नव्हते आम्हाला ज्ञान, नव्हते आम्हाला ज्ञान. मन हे आमचे गुलाम होते, नव्हते आम्हाला ज्ञान, नव्हते आम्हाला ज्ञान. आणि नित्य येऊनी बुद्धिस्ट सेमिनरी मध्ये, नित्य येऊनी सेमिनरी मध्ये झाली आम्हाला त्याची जाण. असे झालेच नाही कुणी, असे होणार नाही कुणी शील समाधानी जी. असे झालेच नाही कुणी, असे होणार नाही कुणी शील समाधानी जी. विद्वत्तेमध्ये विद्वत्तधारी बनत राहुल बोधी तत्पर, अहो राहुल बोधी तत्पर, बोधी तत्पर. विद्वत्तेमध्ये विद्वत्तधारी बनते राहुल बोधी तत्पर, अहो राहुल बोधी तत्पर, अहो राहुल बोधी तत्पर. आणि ज्ञान घेऊन बनते धम्म सारथीचे, ज्ञान घेऊन भोराचा उद्धार. असे झालेच नाही कुणी, असे होणार नाही कुणी शील समाधानी जी. असे झालेच नाही कुणी, असे होणार नाही कुणी शील समाधानी जी. आणि अन्नदाता ते ठरले आमचे भंते ते राहुल, अहो भंते ते राहुल, भंते ते राहुल. अन्नदाता ते ठरले आमचे भंते ते राहुल, अहो भंते ते राहुल. आणि 4 वाजता धम्म वर्गाच्या, 4 वाजता धम्म वर्गाच्या चाय नाश्त्याची लागे त्यांना चाहुल. असे झालेच नाही कुणी, असे होणार नाही कुणी शील समाधानी जी. असे झालेच नाही कुणी, असे होणार नाही कुणी शील समाधानी जी. आणि समाजसेवी अशात आमच्या शैलाताई खंबीर, अहो शैलाताई खंबीर, अहो शैलाताई खंबीर. समाजसेवी अशात आमच्या शैलाताई खंबीर, अहो शैलाताई खंबीर, अहो शैलाताई खंबीर. आणि युट्यूब वरती प्रसार करूनी, युट्यूब वरती प्रसार करूनी करी बुद्धिस्ट सेमिनरीचा प्रचार. अशा झालाच नाही कुणी, अशा होणार नाही कुणी शील समाधानी जी. अशा झाल्याच नाही कुणी, अशा होणार नाही कुणी शील समाधानी जी. असे झालेच नाही कुणी, असे होणार नाही कुणी शील समाधानी जी. असे झालेच नाही कुणी, असे होणार नाही कुणी शील समाधानी जी. जय जय श्री. सर्वांना नवोदय जय भीम. आज खूप आनंद होत आहे इथे येऊन. सेमिनरीला चार वर्ष झाले आणि या 4 वर्षामध्ये इथे भिक्खू किती घडले
कसे घडले याच्यापेक्षा याच्यामध्ये आपल्यासारखे जे उपासक घडले त्याचा मला सर्वात जास्त अभिमान आणि आनंद आहे. कारण भिक्खू याच्यामध्ये तुम्ही पात्रता मोजू शकत नाही, परंतु उपासकांमध्ये जो बदल होतो हा सर्वात मोठा बदल आहे. कारण की उपासकांमध्ये अगर बदल झाला तर समाजात उद्या बदल होऊ शकतो. म्हणून या सेमिनरीने आपल्यासारखे उपासक आम्हाला दिले, या सेमिनरीला आपल्यासारखे उपासक लाभले, हे या सेमिनरीचं अवभाग्यच आहे. 10 मे 2022 ला या सेमिनरीची स्थापना झाली. 17 जून 2022 ला मी या सेमिनरी मध्ये आलो. भंतेजी नव्हते इथे. भंतेजी काही कारणास्तव बाहेरगावी गेले होते. इथे आल्याच्या नंतर जसं सेमिनरी मध्ये पहिलं पाऊल टाकलं तर या दारावरती एक रेतीवर 2 मडके ठेवलं प्यायच्या पाण्याचे. झोपायच्या गाद्या ज्या ठिकाणी मूर्ती आहे त्या ठिकाणी पूर्ण गाद्या होत्या. हे रूम पूर्ण पॅक होते, टेबल खुर्च्या पूर्ण पॅक होत्या. त्याच्यानंतर आल्याच्या नंतर पूर्ण जाळे लागले होते. या टाइल्सवर म्हणजे वर्षानुवर्ष तो पोछा मारलेला नसावा. एक बाई होती पौर्णिमा नावाची, स्वयंपाक बनवायची 12 वाजता आणि झाडू पोछा तीच मारायची. स्वयंपाक ती तिच्या हिशोबाने बनवायचे. पूर्ण जाळे. हे टॉयलेट बाथरूम कोणी वापरत नव्हते. माझी पत्नी आली सोबत इथे. तुम्ही म्हणे इथं 2 दिवस नाही राहू शकत. चला बनसोड म्हणे, घरची तयारी करा म्हणे. म्हटलं नाही, बघू. यानंतर इथे एक चौकीदार होता. इथे गांजा पिणारे लोक यायचे, इथं गांजा पीत बसायचे त्या चौकीदार सोबत. चौकीदाराला काही म्हटलं की तो आपलेच नियम सांगायचा, हे रूम खोल, काय काम आहे. त्याला काही म्हटलं तर एकदम इथंच थुकायचं. तो रात्री झोपायचा तिथेच थुकायचं. म्हटलं आपलं इथे जमू शकत नाही. कारण ते चिवर अंगावर घेतल्याच्या नंतर अगर कुणाला उद्धटही बोलणं बरोबर जमत नव्हतं तेव्हा भीती वाटायची थोडी की चौकीदाराला आपण कसं काम म्हणू शकतो. अशा परिस्थितीमध्ये जवळपास 7-8 दिवस काढले. मनात विचार केला की आता आपल्यासाठी हे बरोबर नाही, म्हणून आपण इथून चालले जाऊ. परंतु मग धम्मसारथी भंतेजी यांचं जे मार्गदर्शन होतं, हे मार्गदर्शन माझ्यासाठी 50 वर्षाच्या नंतर काहीतरी शिकण्यालायक होतं. कारण की मी 91-92 ला भिक्षुक होतो. 91-92 मध्ये माझ्या अंगावरती चिवर होता. मला लग्न करायचं नव्हतं किंवा मला म्हणजे याच चिवरच्या ह्याच्यामध्ये जाऊन एक आपल्यामध्ये जो चांगला गुण आहे त्याला विकसित करायचं होतं. त्यावेळेस मी सुभद्र भंते म्हणून होते जे कामठीचे, त्यांच्या संघामध्ये होतो. तर त्यांच्यासोबत राहताना ज्या घरी उद्याचं परित्रण पाठ राहिलं त्या घरी रात्री जायचं त्याच्या स्कूटरवरती. एवढा सारा त्याच्या कपड्याचा ढिगारा ते सोबत घेऊन जायचं. परित्रण उद्याचं आहे, त्या घरच्या बायांना ते कपडे द्यायचे धुवायला. रात्रभर त्या बाया कपडे धुवून वाळू टाकायचे. दुसऱ्या दिवशी जेवण व्हायचं. जेवणामध्ये नॉनव्हेज. मी महानुभवपंथी, नॉनव्हेज जमत नव्हतं. आम्ही चक्रधर स्वामी म्हणलं, नॉनव्हेज जमत नव्हतं तेव्हा. तर विचार यायचा की बाबासाहेबांनी सांगितलेला बुद्धाचा धम्म वेगळा आहे आणि इथे 1-1, 2-2 तासाच्या, 3-3 तासाच्या गाथा आणि त्याच गाथेमध्ये
त्या भंतेजीची सुद्धा एक गाथा, भंते सुभद्र प्रणाम करणा वगैरे. मी म्हटलं बुद्धाचा धम्म बाबासाहेब वेगळे सांगतात. बाबासाहेबांच्या प्रेरणेने माझ्या वडिलांमध्ये बदल घडला. माझ्या वडिलांमध्ये परिवारातला बदल पाहून माझ्यामध्ये बाबासाहेब मला त्यामुळे आपण बुद्धिस्ट झालो. तर हे कुठे ना कुठे बरोबर वाटत नाही. म्हणजे फिरलो खूप, पण प्रत्येक ठिकाणी त्याच गोष्टी. शेवटी मन याच्यातून हे होऊन गेलं की नाही, आता हे बुद्ध धम्म वगैरे बेकार आहे. सांगतात वेगळे, करतात वेगळे. म्हणून चिवर उतरवलं. चिवर उतरवल्याच्या नंतर काय करायचं म्हणून आचार्य रजनीशचा शिष्य बनलो होते. ते स्वामीराव लानन म्हणून माझी ओळख होती. विनोद खन्ना कधी 2-3 दिवस, तेव्हा माझ्या वेळेस विनोद खन्ना म्हणजे संन्यासी तिथे राहत नव्हते, संन्यासी होते ते. परंतु कधी त्यांचं मूड झालं तर 2-2, 3-3 दिवस ते तिथे राहिले यायचे पुण्याला. विनोद खन्नानी माझ्यासोबत स्वयंपाक सुद्धा बनवलेला त्या आश्रमामध्ये. तर तिथे राहता राहता तिथे एक गुरु मिळाला चांगला, स्वामी अशोक भारती म्हणून आपल्या अमरावतीचे होते. आणि चांगला अभ्यास होता. ओशोच्या काळामध्ये ओशोच्या सोबत राहिलेले होते. तर त्यांनी मला चांगल्या पद्धतीने ट्रेन केलं. आणि नंतर मग जेव्हा तिथे आढळलं की फिलॉसॉफी सांगणारा रजनीश हा परत आपल्याला अंधश्रद्धेकडे मध्ये नेत आहे, म्हणजे हिंदू धर्माकडे नेत आहे. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी आत्मा ईश्वराला मान्य केलं. मग कुठं वाटलं की नाही, आता सर्व हे सोडून द्यावं, हे बेकार आहे. तर त्यामुळे मग आणखी विचार बदलले. आणखी आपलं जे जीवन होतं ते जीवन पूर्ण बिघडून गेलं. कारण की करायचं होतं वेगळं, संधी ती मिळाली नाही. आणि मग वडिलांनी नोकरी लावून दिली. वडिलांचे मित्र होते, वडिलांनी नोकरी लावून दिली प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळामध्ये पटवाऱ्याचे. त्या पिरियड मध्ये मी 2000 रुपये रोजचे कमवत होतो. आणि पहिला पगार माझा 840 रुपये महिना. मी करू शकतो का काम? सोडली ते. परत मग DDR ऑफिस मध्ये क्लर्कची नोकरी वडिलांनी लावून दिली, ते सोडली. कारण की मला रोजचे पैसे कमवण्याची सवय होती. मी दारूच्या दुकानामध्ये, म्हणजे आमच्या ब्लड रिलेशन मध्ये जे दुकान होते त्या दुकानात बसायचा. 6 दुकान, 1 पेट्रोल पंप, याचा हिशोब मारला तर 2-3 हजार रुपये सहज वाचत होते. आणि तेव्हा MRP नव्हती. म्हणून मग ते जीवन बदललं. बदलतं जीवन घेऊन वयाच्या 50व्या वर्षी मी या सेमिनरीमध्ये आलो. सेमिनरीची जे कंडिशन सांगितली तुम्हाला त्या पद्धतीने होती. मग हळूहळू विचार केला की सेमिनरी सोडायची नाही. कारण ते सेमिनरीमध्ये जो बुद्ध धम्म जो शिकवला जातोय तो भंते धम्मसारथी शिकवतात. आणि भंते धम्मसारथी हे आंबेडकरवादी भिक्षू म्हणून एक ओळख आहे त्यांची. म्हणून मला ते पटलं. आणि ते पटल्याच्या नंतर मी माझ्या मनाशी ठरवलं की आता सेमिनरीमध्ये राहायचं म्हणजे राहायचं आणि भंतेजीकडून धम्म शिकायचं. कारण का आंबेडकर राईट बुद्धिझम आणि बाबासाहेब आंबेडकर मला 50 वर्षापर्यंत काही समजले नव्हते. बाबासाहेब समजले होते, परंतु त्यांची विचारधारा, बाबासाहेबांची जे मुवमेंट आणि बाबासाहेबांनी दिल्या बुद्धाचा धम्म समजला नव्हता. म्हणून मन खंबीर केलं. मन खंबीर करून मी कधी दिवसभर पाणी नाही प्यायचा. कारण का ते मठाला पाहूनच पाण्याची इच्छा नव्हती होत, एक बिस्लेरी बॉटल आणून पाणी प्यायचं. अशा परिस्थितीमध्ये मग आपण हळूहळू इथे सुधारणा केली. तर स्वतः ह्या तारांनी घासू घासू पूर्ण ह्याच्यावरचं मळ काढू काढू साफ केलं. मग त्याच्यानंतर राहुल बोधी भंतेजी आले. त्यामुळे मग दोघांनी मिळून आम्ही इथे पूर्ण हे या सेमिनरीचं एक लुक बदलवलं. या सेमिनरीमध्ये माझा एकदम चिडचिडा स्वभाव, पहिलेपासून कुणाचंच ऐकून नव्हतो घेत किंवा काही नाही. कुणी काही म्हटलं तर राग येऊन जायचा. परंतु हळूहळू मध्ये भंतेजीच्या सानिध्यामध्ये तो राग शांत झाला. आधी राग एवढा चिडखोर होता की कुणी काही म्हटलं तर तुरंतच ऍक्शन,
म्हणजे बुद्ध धम्म सांगतो का, बुद्ध म्हणतात का आधी विचार करा बोलण्याच्या आधी. माझा विचार नव्हता, आधी मारणं मग विचार करणं. अशा परिस्थितीमध्ये तो राग शांत झाला. त्याच्यानंतर मी आजपर्यंत मी पुस्तकं जास्त वाचत नाही, कारण की बुक्स मी वाचत नाही. परंतु भंतेजी जेव्हा बोलतात किंवा प्रबोधनामधून बोलतात किंवा भंतेजीच्या सोबत ज्या चर्चा होता, या चर्चेमधून आज एवढं नॉलेज तरी आहे, म्हणजे तेवढं नाही म्हणता येईल पण एवढं तरी आहे की चांगल्या चांगल्या भिक्षूला आपण चुपचाप बसवू शकतो. आज सर्वच त्यांच्या हिशोबाने हे सेमिनरीचं जे नॉलेज आहे, आज तुम्ही प्रगत झाले, तुम्ही डेव्हलप झाले. आज सर्वात महत्वाचा मुद्दा की भिक्षू डेव्हलप होण्यापेक्षा उपासक डेव्हलप होणं ही आजची गरज आहे. कारण का भिक्षूचं काय, भिक्षू फिरत राहील, आज तो खराब राहील तर मी येथून सेमिनरी सोडल्यावर दुसऱ्या ठिकाणी जाईल, बाहेरच्या देशात जाईल किंवा तर तो कोणताही भिक्षू येईल त्याला पारखण्याची ताकद उपासकामध्ये निर्माण होईल. आज भंतेजीचं जीवनही तुम्हाला माहित आहे. भंतेजीचे जीवन असं आहे की भंतेजीचे त्याग आणि समर्पण आहे. भंतेजीच्या जीवनाच्या मागे ही त्यांची अगर सत्य परिस्थिती पाहता तर तुम्ही विचार करायला लागा की भंतेजीच्या मिसेस ज्या ठिकाणी झोपतात त्या ठिकाणी बाजूला ऑक्सिजनचं सिलेंडर असते ना व्हेंटिलेटर मशीन असते. म्हणजे एवढ्या त्रासदायक अवस्थेमध्ये त्यांचं हे आहे. तरी मग त्यांच्याकडे जेव्हा बघितलं का भंतेजी एवढा म्हणजे की ते त्याच्या पत्नीला गरज असताना सुद्धा भंतेजीला धम्मामध्ये आवड निर्माण झाली आणि भंतेजी तिकडे तेवढं लक्ष न देता धम्माकडे जास्त लक्ष देत आहेत. म्हणून मग इथे जिद्द निर्माण झाली की नाही आपण काहीतरी बनायचं, आपण काहीतरी करायचं. आज आपल्याला मी क्लासमध्ये याच्यासाठी नाही बसत की मी क्लासमध्ये बसलो तर बाकीचे कामं तिकडे थांबून जातात. दुसरी गोष्ट एक आहे की भंतेजीच्या मार्गदर्शनामधून लोक तयार होणे हे गरज आहे. आज बुद्ध धम्म आपल्याला अभिमान आहे की तुमच्यासारखे उपासक लोक इथं दर शनिवारी येतात. मी आताच काकूला म्हटलं, त्या काकू म्हटलं एक गोष्ट सांगतोय की मला कुणाला चारणं हे असंच नाही की म्हणजे निवड नाश्ता बनवायचा आहे म्हणून नाश्ता बनवला पाहिजे असं नाही पाहिजे. म्हटलं माझा आधीपासून स्वभाव आहे की कुणाला चारायचं असेल तर तुम्ही मनातून बनवून चारा, नसेल जमत तर तुम्ही मला सांगा. तरी मी पूर्ण चॉपिंग वॉपिंग पूर्ण कापकूप करून फिरव मिस करून देतो. परंतु हे असं नाही की नाश्ता बनव, मनातून नाश्ता बनला पाहिजे. कारण की तुम्ही लोक एवढ्या उन्हामध्ये एवढा दिवस सोडून, आज दुपारची वेळ म्हणजे सर्वांसाठी झोपायची आराम करायची वेळ असते, तरी तुम्ही शनिवारी एवढ्या जागरूकपणे इथे येतात. आता त्या आमच्या 2 ताई आहे, ह्या ताई ना त्या ताई, ह्या तर बिलकुल लवकर येऊन 1:30 वाजता त्याची हजेरी लागून जाते इथे दोघे जणीचे. म्हणजे एवढे लोक, मला ते गरीब आहे की श्रीमंत आहे त्याच्याशी मर्थन नाही, मी तर श्रीमंताला मोजतही नाही. परंतु मला एवढं पाहिजे की या सेमिनरीच्या माध्यमातून तुमच्यासारखे अगर लोक घडत असेल तर या सेमिनरीचं एक आपलं म्हणजे एवढं वर्चस्व आहे. आणि खरंच हे बाबासाहेबांचं स्वप्न आहे. कारण की बाबासाहेबांना ज्या गोष्टीची इच्छा होती ती गोष्ट आपल्या सेमिनरी मधून घडत आहे. बाबासाहेबांना आज प्रत्येक जणाला बोलायला वाव मिळाला. सर्वात महत्वाची टेस्ट तुमची म्हणजे मी बघितली की जेव्हा इथे ते थायलंडचे भंतेजी आले होते तेव्हा तुम्ही आले होते त्यांना ऐकासाठी, तर त्यावेळेस तुम्ही जो शब्द उच्चारला तो शब्द मी हमेशा कोणत्याही प्रबोधनामध्ये मी बोलतो, प्रत्येक लोकांना सांगतो की आमच्या सेमिनरीतल्या बायांना सुद्धा जेवढं कळत आहे तेवढं तुम्हालाही नाही कळत. कारण की त्यावेळेस तुम्ही म्हटलं की थायलंडचे भंतेजी आले, त्यांनी मनाच्यावरच बोलले होते ना, ते मनावरच. मनाचं प्रशिक्षण तर आपण क्लासमध्ये त्यांच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने शिकलो इथे, कारण भंतेजींनी शिकवलं. परंतु भारतामध्ये आल्याच्या नंतर अगर तुम्ही बाबासाहेबांचं नाव अगर नसेल घेत तर काय अर्थ आहे? आज त्याच्यामध्ये ते कार्यक्रमाचे जे आयोजक होते हर्षदीप कांबळे, आज बाबासाहेबांच्या पुण्यामुळे ते त्याचे सचिव आहे समाज कल्याणचे, बाबासाहेबांमुळे. परंतु जे आयोजक असून सुद्धा त्या आयोजकाला बाबासाहेब नाही कळले. म्हणजे एका IAS लोकांना, IAS अधिकाऱ्यांना सुद्धा बाबासाहेब नाही कळले, एवढे बाबासाहेब आमच्या सेमिनरीतल्या महिलांना कळले.
ही आमच्यासाठी एकदम म्हणजे गौरवाची गोष्ट आहे की आमच्या महिलांमध्ये आज ही ताकद आहे की तुम्ही आज कुणालाही चूप करू शकता. कोणताही भिक्खू आला तर त्याचं बिलकुल संशोधन करू शकता, त्याची पूर्ण चिरफाड करू शकता तुम्ही. म्हणजे एवढा धम्म आमच्यामध्ये आहे. आणि धम्म शिकायचा काय, धम्म हा आपल्या आचरणामध्ये आला पाहिजे. आज तुमच्यामध्ये आचरणामध्ये आला तर हे या 4 वर्षाचं फलित आहे. 4 वर्ष तुम्ही आम्हाला साथ दिली, सेमिनरीला साथ दिली. त्या 4 वर्षात सेमिनरी नाही, आमच्यामुळे नाही, सेमिनरी ही तुमच्यामुळे आहे. तुम्ही आहेत म्हणून सेमिनरी आहे, तुम्ही आहेत म्हणून मी आहे. तुम्ही येता म्हणून मला इंटरेस्ट वाटते की नाही, आमचे आल्या ताई लोक आले, काम सोडून आले, यांना नाश्त्याची व्यवस्था केली पाहिजे, हे मनातून वाटते. कारण का तुम्ही आपला वेळ देऊन राहिला. आज बाबासाहेबांची जसं इच्छा होती आठवड्यातून एकदा बसा, तसे आज आमच्या सेमिनरीमध्ये सर्व आपण बसतो. अजून काय पाहिजे. सेमिनरी हा आपला एक परिवार आहे आणि निश्चितच भंतेजीच्या मार्गदर्शनाखाली हा आपला परिवार असाच राहील आणि ह्या परिवारामध्ये नवीन सदस्य अजून ऍड होऊन आपला परिवार वाढत राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आपल्याकडून. आणि मला जे बोलण्यास सांगितलं त्याबद्दल धन्यवाद. मी तुमचा फार ऋणी आहे. आणि तुम्ही जे गाण्यामध्ये हे केला, उल्लेख केला, तो चांगला केला, परंतु गाण्यामध्ये उल्लेख करायच्या पाठीमागे हे गाणं झालं. या सेमिनरीमध्ये सर्वच लोकांचं योगदान आहे. जेवढं योगदान तुमचं आहे, आमचे बाकीचे आहे भिक्खू त्यांचं आहे, त्याच्यानंतर आपले चव्हाण साहेब, डोंगरे साहेब दर शनिवारी वेळात वेळ काढून देतात. शैलाताई सुट्टी त्यांची रविवारी होती तर त्यांनी शनिवारी केली. तर ह्या सर्व लोकांमुळे हे सेमिनरी आहे. ही आमच्या दोघा तिघांमुळे नाही आहे, ही आपली सेमिनरी आहे. आणि आज आपली नागपूरमध्ये ते एक ओळख आहे, बुद्धिस्ट सेमिनरीचे आम्ही म्हणून ओळख आहे. आम्हाला कुठेही जाऊन आज कुणालाही जाऊन प्रश्न विचारण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. तर एवढं बोलून मी थांबतोय. नवो उद्धाय. जय भीम.